रामकृष्ण हरी नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 60वा आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मंदेश भूषण सोबत आहेत. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळशी येथील महादेव खाडे महाराज आहेत. खरं तर वडाप ड्रायव्हर अर्थात वडाप व्यवसाय करत आज प्रवचनकार आहेत. एक मान तालुक्यातील एक वेगळं पण आपल्याला महाराजांच्या रूपाने आपल्याला पाहावयास मिळत आहेत. खरं तर वडाप ड्रायव्हर म्हणून काम करत असताना शेती व्यवसाय त्यांनी केलेला आहे आणि हे सर्व सांभाळत असताना आज प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. कसा हा महाराजांचा प्रवास झाला या संदर्भात आज आपण महाराजांशी गप्पा मारताना माहिती घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. खरं तर प्रत्येकाला मी सर्वच सांगून ठेवलेलं आहे. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? 12वी झालेलं आहे. 12वी शिक्षण झाल्यानंतर तुम्ही जो वडाप व्यवसाय करत आहात दहिवडी पळशी प्रवासी वाहतूक आहे ती थोडक्यात, तर ही कसं मनात आलं की आपण त्याकडे वळावं आणि किती वर्षापासून हा व्यवसाय करत आहात? हा एक 18 वर्षाचा व्यवसाय केलाय की मी वडाप व्यवसाय. 18 वर्ष केला. 18 वर्ष. आणि त्या व्यवसायाला जोडून तुम्ही काय करता? शेती करत. बरं, एक सांगा, प्रवास खाजगी प्रवासी वाहतूक अर्थात वडाप हा आहे त्याचा अर्थ कसं मनात आलं की आपण थोडस तिकडे वळावं? नाही, काय झालं, एक आपले म्हणजे त्यावेळेला दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळात जगायला साधन काही नव्हतं आणि मग सहज असं त्या सातारच्या कंपनीत कामाला होतो. आणि ते कंपनीत जाता जाता त्या कोरेगावची ते एक आम्हाला गाडी दिसली. मग ते एक 20,000 रुपये किमतीची मी गाडी ती घेतली आणि तिथून मग वडाप व्यवसायाला सुरुवात झाली. त्या वडाप व्यवसायापासून मग थोडस माणसात येण्याचा चान्स मला मिळाला. संपर्क वाढला. हा, संपर्क मिळाला. प्रगत म्हणजे थोडीशी आर्थिक अवस्था सुधारली आणि स्वतःच्या ह्याच्यावर जगायला ते सक्षम झालो. माऊली, तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे की खरं तर तुम्ही बघताय वडाप व्यवसायातला तुम्ही अनुभव घेतलेला खासगी प्रवासी वाहतुकीतील. बऱ्याच वेळेला त्या अनुभवाच्या आपण ह्याच्यावर पुढे जात असतो. तर असा कसा मनात प्रश्न आला की आपण आता तुळशीची मळ गळ्यात घालावी? बऱ्याच वेळेला कोणीतरी सांगतं की तुम्हाला आबा म्हणतात, आबा तुळशीची माळ घाला, असं कसं प्रसंग आहे तो? तसं कोणी मला काय सांगितलं नाही माळ घाला किंवा काय असं. मग मनात कसं आलं? मग ते बेडग या गावी मी यात्रेसाठी चाललो होतो. आई गाडी घेऊन, मी घेतलेली गाडी घेऊन, आणि जाता जाता आपले आमचे गंभीर गुरुजी आहेत, त्यांनी एक मला नारायण गंभीर गुरुजी, त्यांनी एक मला पताका दिली की ती म्हटले ही पताका लावून तुम्ही गाडीला जावा, तुम्हाला कोणी अडवणार नाही. पण योगायोग असा आला की तासगावच्या पुढे गाडी निघाल्यावर तिकडनं पुढं स्क्वॉडची गाडी आली ती आणि आता आम्ही जत्रेला निघालेलो, माणसं चांगलीच कपडे वगैरे अंगात घातलेली आणि कामगार माणसं वेगळी, पण तिथं डांबरीचं काम चाललं होतं त्या रोडला. आता आम्हाला वाटलं ह्यात आम्ही मिसळू म्हणजे स्क्वॉड आम्हाला ओळखणार नाही. मग आम्ही बाजूला उतरून तिथं थांबलो आणि स्क्वॉडची गाडी मात्र तिथं आली. ती म्हणली ड्रायव्हर कुठं आहे? ती म्हणली ड्रायव्हर पार्ट आणाय गेलाय, गाडीचा गोठला झाला. त्या पोलिसांना काय केलं, स्वतःच गाडी चालू केली. मग मी पळत आलो. मी म्हणलं अहो थांबा थांबा, म्हणलं मी आहे, नाही कुठे गेलो. मग ते म्हणले कुठं चाललाय? तर म्हणलं बेडग यात्रेला चाललोय. तर म्हणजे पताका वगैरे त्यानं बघितली पांडुरंगाची बांधलेली. ते म्हणले यात्रेला चाललायस? तर हो. म्हणजे फार 1200 रुपये पावती. अहो म्हणलं साहेब पैसे नाहीत माझ्याकडं, एवढीच आपलं अशी माणसं घेऊन चालूया. मग त्यानं काय केलं, ते म्हणले तुला पताका बघून सोडतोय, पांडुरंगाची पताका आहे म्हणून तुला सोडतोय. तर ते म्हणले फक्त 100 रुपयाची पावती भाडं. त्या हवालदार म्हणले. मग हवालदारला मी काय म्हणलं, पावती काय देऊ नका तुम्ही, हे 100 रुपये तुम्हाला घ्या आणि मला जाऊ दे. ते म्हणले अरे मी माझ्यासारखे लय तुला अडवणार आहे, मी जरी तुला सोडलं तरी पुढे कोणीतरी तुला अडवील, हे 100 रुपयाची पावती घे आणि मला गोंधळात झाल्यावर म्हणले चहा पास असे म्हणले. आणि मग त्यांनी तिथनं सोडलं. यात्रा केली, माघारी आलो. मला गंभीर गुरुजी म्हणले पताका माघारी आलो मला दे. पण मी काय गंभीर गुरुजींना पताका दिली नाही. आम्ही आपली बेडग यात्रा संपली की आमची पळशीचं पारायण चालू होतं आणि पळशीच्या पारायणात आल्यानंतर मला वाटलं आपण माळ घालायची. मला वाटतं ते भाऊ कुठले होते कीर्तनकार, हे नाकानं ते हे वाजायची बासरी, तुमचे नाही वेगळंच नाव आहे त्यांचं. ते आळंदीचे महाराज आहेत. आणि मग त्यांनी असंच पुकारलं की म्हणले की बा कोणाला माळ घालायची असेल तर त्यांनी माळ घालावी, ती घालावी. सुरशे महाराज, सुरशे महाराज, ती गुरु म्हणायचं. त्यांनी माळ घातली आपल्या
पळशीच्या सप्त्यामध्ये. हम्म. आणि मग माळ घातली आणि तिथून मग असं माझा तसा वक्तव्याचा किंवा बोलण्याचा हा मला आधीच आवड आहे. हा असं शाळेमध्ये कॉलेजमध्ये अशी भाषणं वगैरे करायचो मी. आणि मला वाटायचं आपल्याला कीर्तन सांगता यावं, आपल्याला प्रवचन सांगता यावं, आणि अशा ह्या हिशोबातनं मी त्या प्रवचनाच्या मार्गाकडे वळू, किंवा आपल्या समाजाला काहीतरी थोडंसं हिताचं सांगता यावं, बा आपल्या भगवंताविषयी सांगता यावं, अशा हिशोबानं ती माझ्या मनात ओढ लागून राहील. आणि त्या हिशोबानं मग मी त्या प्रवचनाच्या विषयाकडे वळू. पहिलं प्रवचन तुमचं कुठे झालं? पहिलं प्रवचन आपल्या गावातच झालं, पळशी गावामध्ये, आपल्याच नगरीत, आपल्याच माणसाच्या, आपल्याच माणसासमोर. काय ओवी काय कुठे होती, काय अंदाज? ओवी अशी घेतली होती, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची काय चिंता, म्हणजे संसाराची चिंता, समर्थाची कांता काय भीक मागे, म्हणजे कोरांना मागे किंवा काय भीक मागे, असं असं. जर मग त्यांना असं भगवंताला सांगायचं आहे की माझा जर जीव एखादा भक्त झाला तर त्याला संसारात चिंता करावी लागत नाही. जसं राजाची बायको जर एखादी मुलगी झाली तर तिला भीक मागण्याची किंवा तिला कोरांना मागण्याची गरज पडणार नाही, असं त्या ओवीतनं त्या माऊलींना सांगायचंय, ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचंय. आणि ही ओवी मी पहिल्यांदा प्रवचनासाठी घेतलेली. माऊली मगाशी खरं तर तुम्ही ती पताका सांगत होता, त्यानंतर ते पोलिसांनी गाडी अडवली आणि ज्यावेळेला गंभरे गुरुजी, नारायण गंभरे गुरुजी महाराजांनी तुम्हाला पताका दिली, तर थोडं तुम्हाला भावनिक टच थोडंसं वाटत होतं, थोडंसं भावनिक थोडं वाटत होतं. काय असावं त्या पाठीमागं कारण? भावनिक म्हणजे थोडं डोळ्याला पाणी आल्यासारखं, ते प्रसंग मला हेलकावल्यासारखा वाटला. नाही, तो प्रसंगच तसा होता. त्याची आर्थिक अवस्था आपली थोडीशी हीच होती ना, आणि पुढे मग साहेबांना गाडी पकडली, सोडते का नाही आपल्याला, असं ते वाटायचं मला. त्यामुळे ते पांडुरंगाच्या पताक्यानं सोडलं हे मला मोठे भावनिक वाटलं. भावनिक ती पताका मी नाही सोडली, म्हणजे पुन्हा ती कायम माझ्या गाडीला पताका राहिली. मग खरं तर ते पोलिसांनी सांगितलं होतं की मला आल्यानंतर गोंधळात मला चहा पाजा, नंतर भेट झाली का? नाही झाली. ते म्हणले अरे मी तुला परीक्षा घेतली, म्हणले मी तुला तिकडे भेट, आणि असाच विठ्ठलासारखाच काळा सावळा मूर्ती होती. फक्त त्यानं वधवून घेतलं की जर चुकून आलोच मी तुमच्या नगरीमध्ये तर मला चहा तिकडे पाच, तुझं काय मला आता चहा पाणी नको. त्यानं बाकीच्या गाड्या सोडल्या नाहीत हो, बाकीच्या धरलेल्या गाड्या त्यानं सोडल्या नाहीत, माझी फक्त गाडी ती सोडली. म्हणजे खरं तर प्रत्यक्षच तुम्हाला पांडुरंग द्यायला भेटलेला होता, फक्त तुमच्याकडून वधवून घेतायत की चहा देत. आणि ह्या प्रसंगामुळे माझ्या डोळ्यात पाणी ते, बाकी काय नाही. हा प्रसंग हेलकावा खाणार, कारण आपल्याकडे एकतर आर्थिक तसं नाही, एवढे मोठं हे आहे आणि देवाला चाललंय, आणि जर असं बराच मोठा गर्भित अर्थ होता, आणि जाता जाता आणि त्याच्यात तुमची परीक्षा बघितली परमेश्वरानं की खरंच मला गोंधळात आल्यानंतर हा चहा पाजणार का, त्या ह्याच्यात तुम्ही सांगितलं की कधी या, म्हणजे चहा तर आहे. आणि महाराजांच्या नगरीतला शब्द काढला असं, म्हणजे पैशाकडे नाही मग सोडून ते कुठेही बोला. जो प्रसंग होता तो माऊली होता. खरं तर माऊली अजून एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की शेतीले काम करताय, वडाप पण तुम्ही मधनं करताय, खरं तर हा संसाराचा गाडा चालवत असताना प्रवचन पण सांगावं लागतं, कधी असतं त्या मग अभ्यासाचं नियोजन कसं असतं तुमचं? काय नाही, थोडंसं करतो मी, इतका काय माझा अभ्यास मोठा नाही, पण तेवढ्या विषयापुरता अनुसरून मी तो अभ्यास करतो. म्हणजे आता बाबा एखाद्या आपल्याला ओवी बोलायचंय तर त्या ओवीला अनुसरण जेवढं गरजेचं आहे तेवढा अभ्यास करतो. वेळ काढावा लागत. वेळ काढतो. राहट आलं थोडं काही वेळेला मनात वाटतं की वेळ मिळत नाही, पण कसं काय करावं आता, उद्या तर प्रवचन आहे, पण थोडंसं काढतो, थोडंसं वाचन असतं. आता माऊली एक सांगा, खरं तर तुम्ही 12वी शिकलेला आहात, कंपनीत सांगत होता, खरं तर तुम्ही भाषण पण करता, ह्याचा सगळा फायदा तुम्हाला प्रवचन सांगण्यासाठी कुठं झालाय का? व्यासपीठ ते व्यासपीठाचं जे डेअरिंग म्हणायचं नाही, बोलण्याचं काय आहे ते मला त्या भाषणाचा उपयोग झाला की त्याचा. म्हणजे पहिले मी कॉलेजच्या ह्याच्यात निरोप समारंभाला म्हणा किंवा कुठल्या कार्यक्रमाला जी भाषण करत होतो, त्याचं स्टेज डेअरिंग जे म्हणायचं ते मिळालं, ते काय मला सांगता यायचं नाही, पण माऊलींचा दर्शन घेऊन मी व्यासपीठावर बसलो, मला त्याच्या आधी काही येत नव्हतं म्हणा, म्हणजे असं मला काय बोलावं असं सुचत नव्हतं,
पण त्या व्यासपीठावर जर एकदा बसलो का नाही, माऊली. त्या माऊलीचं दर्शन घेतलं की ते ऑटोमॅटिक बोललो जायचं आणि उतरल्यावर मला वाटवत नव्हतं पुन्हा मी काय बोलतोय असं व्हायचं. म्हणजे आधी काय बोलावं कळत नव्हतं, कळत नव्हतं. आता काय बोलायचं असं घाबरल्यासारखं व्हायचं. पण एकदा का त्या माऊलींचं दर्शन घेतलं आणि व्यासपीठाचं दर्शन घेऊन व्यासपीठावर बसलो की ते ऑटोमॅटिक सुचायचं बोलायला. काय मग ते माऊलीच बोलून घेत होते असं म्हणायला काय हरकत नाही, कारण माझ्या मनाचा काय एवढा फार मोठा माझा अभ्यास नाही आणि मी माझ्या मनानं काय बोलू शकत म्हणजे नाही. एक तास तुम्ही बोलताय ना, होय बोलतोय ना, पण ते माऊलीच्या आधारावर बोलतो. आधारावर हा, सगळं. हा. माझ्या मनाचं नाही काय. माऊली, आता माऊली तुम्हाला शेवटचाच प्रश्न विचारतो. खरं तर प्रश्नाचा असा आहे की तुम्ही वडापाव व्यवसाय म्हणजे खाजगी वाहतूक पण करत आहात, कारण ते एक हे करतो आपण शेतीला व्यवसाय किंवा तो एक भाग आहे, शेती पण करत आहात आणि बऱ्याच वेळेला चुकून ड्रायव्हर म्हणून काम करत असताना किंवा एखाद्या प्रवाशाने विचारलं तुमच्याच गाडीत शेजारी बसणारानं शेतकऱ्यानं, खरं तो शेतकरी असतो की माऊली आता तुम्ही कीर्तन सांगता, प्रवचन सांगता, सुखी जीवन कसं जगायचं, असा ज्यावेळेस त्यांना जर प्रश्न विचारला तर तुमचं प्रवचन करायच्या नात्यातून काय त्यांना उत्तर असेल? असं मी त्यांना असं कोणी जर विचारलं, प्रवचनकार म्हणून त्याचं दुःख तुमच्या पुढे मांडलं, तर त्यांना मी असं सांगितलं की हे अनेक रस्ते आहेत जीवनाचे आणि जसं आपण एखाद्या हायवेनं जर गाडी चालवत गेलो तर आपला हे धक्का सुद्धा बसत नाही हायवेचा, आणि खडबडीच्या रस्त्याने गेलं की मग आचकं गचकं कंबाड दुखणं असं ह्या गोष्टी घडतात. पण मी असं त्यांना सांगतो की ज्या वेळेला आपण हायवेचा टोल भरून जातो म्हणजे चांगल्या रस्त्याने आपण जेव्हा चालतो त्यावेळेला आपल्या पोटात पाणी पण हलत नाही. तसा जीवनाचा मार्ग जगण्यासाठी किंवा जीवनाचा जगण्याचा मार्ग जो आहे ते इतर मार्गापेक्षा भक्ती मार्ग एक राजमार्ग आहे की त्या मार्गाने जर तुम्ही गेला तर मगाशी ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले तुम्हाला, माझी एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची काय चिंता. म्हणजे जर त्या मार्गाने गेला तर तुम्हाला तुमच्या प्रवासाची काळजी नाही. तुम्हाला भक्ती म्हणजे भक्ती मार्गाने गेला तर तुमच्या संसाराची काळजी नाही, तुमच्या मागं काय चाललंय ह्याची काळजी नाही. तो बघता तो करतोय, तो म्हणलाय माझ्याकडे आला की मी सांभाळतो, फक्त माझ्याकडे. माझ्याकडे. जसं तुम्हाला मगाशी त्यांच्या दुसऱ्या याच्यात मध्ये पण सांगितले की राजियाची कांता काय कोरांना मागे, जर राजाची राणी व्हायची एखाद्याच्या जर नशिबात आलं मुलीच्या तर तिला इकडं कोरांना किंवा भीक मागायची गरजच नाही, त्याचं ते उचालतोय ना. तसं आपण जर त्या परमेश्वराकडे गेलो किंवा भक्तीच्या या राजमार्गाने गेलो तर तुम्हाला बाकीची कुठली चिंता करायची गरज नाही, कशाचीच करायची नाही. संसार हा होतो, बाकीच्या सगळ्याच गोष्टी होतात, फक्त आपल्या नित्यनेमानं काळजीपूर्वक बाबा कोणाची अपेक्षा न करता, म्हणजे तुमच्या आपण ह्याला म्हणतो ना आपण भक्ती जे आशेनं करतो त्याला कसली भक्ती म्हणायचं, सकाम आणि निष्काम. म्हणजे निष्काम भक्ती केली तर तुम्ही अजरामर झाला, की जसं आपल्या हनुमंतरायाने निष्काम भक्ती केली ना माऊलीच्या ह्या रामरायाची, आणि मग त्याच्यावेळेला माघारी सगळे विजय करून सगळे माघारी परतत असताना ही सगळी जेव्हा सेना माघारी येत होती आपल्या ह्याच्याकडं, त्यावेळेला सीतामाई म्हणल्या रामाला की देवा तुम्ही म्हणले सगळ्याला काय दिलं, आणि हनुमंतरायाला मात्र एवढी सेवा करून म्हणले हनुमंतरायाला काय दिलं नाही तुम्ही. तर ते म्हणले हनुमंतरायाला देण्यासारखं माझ्याकडे नाहीच काय, म्हणजे माझ्याकडे काय नाही की जेणेकरून हनुमंतरायाला मी देईल आणि त्याचे उपकार माझ्याकडून फिटतील असं माझ्याकडे द्यायसारखं काय नाही, इतकी मोठी हनुमंतरायाची सेवा आहे. मग म्हटले माझ्याकडे देऊ का, म्हटले काय दे काय द्यायचं असेल ते. मग तिनं काय काढला, एक आपला 5 ह्याचा हिरा माणिक मोत्याचा हार काढला आणि त्या हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला आणि झाडावर जाऊन बसली आणि एक मडी फोडून लागायला लागली. आले का सीतामाला राग आला, म्हटले मी एवढ्या प्रेमानं ह्या मात्राला हनुमंतरायाला हार दिला आणि ते मणी फोडून टाकायला लागले रामायला म्हणले. मग त्यांना जाऊन विचार म्हटले का फोडतायत, तर ते म्हणले का रे बाबा एवढा तुम्हाला हार मी दिला तुम्ही फोडताय, म्हणले ह्यात मी राम आहे का बघतोय. ते काय म्हणले मी राम आहे का बघतोय म्हणले, आणि मग म्हणले तुझ्यात तरी राम आहे का दाखवू, असं म्हणले. हनुमंतरायाने छाती फोडली आणि फाडली आणि राम सीता लक्ष्मणाचा फोटो त्यात मध्ये दाखवला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आज हनुमंतरायाने निष्काम सेवा केली की हनुमंतरायाचं मंदिर नाही असं साहेब गाव नाही, एकही गाव नाही असं की तिथं हनुमंतरायाचं मंदिर नाही. म्हणून तसं निष्काम सेवा केली की तुम्हाला पांडुरंग सगळं काय देतोय, पण तुम्ही आशा धरून जर सेवा केली तर मग थोडासा विचार होतोय. म्हणजे मागणाऱ्याला थोडस कमी मिळते पण न मागणाऱ्याला जास्त मिळते असं. अजून एक प्रश्न विचारतो. खरं तर बऱ्याच वेळेला ते पहिल्यांदाच माझ्या मनात आलेलं आहे. आता तुम्ही हनुमानाचंच उदाहरण दिलेलं आहे.
तुम्ही जनरली बघता कुठेही जावा, कारण मी जिथं आतापर्यंत ज्या ज्या गावात गेलो, आमचं गाव आमचं पारायण सोहळ्याच्या निमित्तानं मुलाखतच होते ते, मला हनुमंतरायाच्या मंदिरातच पारायण सोहळा दिसत होता. मला एक प्रश्न पडला, खरं तर मी ते कुणालाच विचारणार, पण आज तुम्हालाच विचारतो की कुठलंही पारायण हे हनुमंतरायाच्या मंदिरात घेतलं जातं किंवा ती मूर्ती समोर असते. तुमच्या दृष्टीनं काय असावं ते, किंवा तुमचे पारायण हनुमान मंदिरातच आहे का? हाय, आमचं बी कुठल्या हनुमान गावचं मंदिरात. तुम्ही बघितलं काय साधारण संदर्भ असावा की हनुमंतरायाच्या मंदिरासमोरच पारायण का व्हावं अखंड हरिनाम सप्त्याचं? आता तसं आपण म्हणतोच बरं का, शरण शरण हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा, म्हणजे मज दावाव्या सोबटा. म्हणजे आपले जे वारकरी जी संप्रदाय किंवा वारकरी जी लोक आहेत ते आपल्या हनुमंतरायाकडे काय म्हणतायत, तुम्हाला आम्ही शरण येतो हनुमंतराया, पण आम्हाला काय करा, तुम्ही भक्तीच्या वाटा दाखवा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, याचा अर्थ तुकोबारायाने सांगितलंय की ह्या जे भक्तीचं मार्ग आहेत की जास्तीत जास्त मार्ग हनुमंतरायाला माहीत असावेत आणि त्यांच्याकडून ते आपल्याला मिळावेत, या भावनेकडनं किंवा एक ज्ञान यज्ञ आहे हो. आणि हनुमंतरायाच्या मंदिराच्या पुढे केला की आणखी त्यात भर पडून ज्यादा ज्ञान मिळावं आपल्यासारख्या पामराला, ह्या हिशोबानं तो हनुमंतरायाच्या मंदिराच्या पुढं हा ज्ञान यज्ञ घेतला जात असावा असं मला वाटतं. धन्यवाद माऊली. खरं तर बऱ्याच प्रश्नांना महाराजांनी उत्तर दिलेले आहेत. खरं तर खाजगी वाहतूक अर्थात त्यांनी सांगितलं की वडापचा व्यवसाय करत आहे, तो व्यवसाय करत शेती करत मी प्रवचनाकडे वळलेला आहे आणि खरं तर फार खडतर प्रवास त्यांनी करत आध्यात्मिक क्षेत्रात हे पाऊल ठेवलेलं आहे. खरं तर एक प्रेरणास्थान किंवा प्रेरणादायक व्यक्तिमत्व आज आपल्या मानदेश भूषणशी बोललेलं आहे. महाराजांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.